तर शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू आहे। तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी नाराज आहेत। शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये, 3 रुपये अशा स्वरूपात मदत दिली जाते। अकोल्यातील शेतकऱ्यांनी ही व्यथा मांडली आहे। पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। माझ्या खात्यावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 13 रुपये 16 पैसे आलेले आहे। शेतकऱ्यांनी जे आश्वासन दिलं होतं, सरकारने जे आश्वासन दिलं होतं की बा तुमची दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी साजरी करू, ते तर आमची दिवाळी साजरी केलीच। आता आम्ही शेतकऱ्याची म्हणजे सरकारची दिवाळी साजरी करणार आहोत। हेच पैसे आम्ही त्यांना आता परत देणार आहोत। या पैशात त्यांनी सरकारनं आपली दिवाळी साजरी करावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे। ते पैसे आम्ही त्यांना परत करण्यासाठी इथं जिल्हाधिकाऱ्यालयावर आलेलो आहोत आणि आता आम्ही ते परत करणार आहोत। मला आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे 21 रुपये 85 पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत। तर ते म्हणजे 21 रुपये देऊन शासन आम्हाला काय म्हणू इच्छितं शेतकऱ्यांना? 21 रुपयात साधं एक समजा आपण काही घ्यायला गेलो ते शेंगदाणे साखर सुद्धा काही 21 रुपयात भेटत नाही। तर मी ते आमची जे थट्टा शासनाने मजा घेतली शेतकऱ्याची ते या धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत शासनाला परत करायसाठी आलेलो आहे।